न्यायासाठी लढणाऱ्या दोन निर्दोष पोलीस कर्मचाऱ्यांच्या संघर्षाने प्रशासकीय व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि पक्षपातीपणा पुन्हा एकदा समोर आलाय। रवींद्र अंबू राठोड आणि प्रशांत कांबळे यांना माननीय न्यायालयाने निर्दोष ठरवले, परंतु पोलीस अधिकारी यांच्यामुळे अद्याप सेवेत पुन्हा स्थापित झाले नाहीयेत। न्यायालयाचा आदेश असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष कसे काय हा प्रश्न उपस्थित होत आहे। जर पोलिसांवरच अन्याय होत असेल तर सामान्य जनतेचे काय, यांसारखे अनेक सवाल इथे उपस्थित केले जात आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की नोटबंदीच्या काळात बडतर्फ पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड आणि प्रशांत कांबळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले, मात्र तपासातील त्रुटींमुळे न्यायालयाने डिसेंबर 2023 मध्ये त्यांना निर्दोष ठरवले। मात्र याच खटल्यातील इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ पोलीस सेवेत पुन्हा रुजू करून घेतले गेले। निकाल लागूनही राठोड आणि कांबळे यांना लवकरच बोलवण्यात येईल या शब्दांवर थांबवले जात आहे। यावर आम्हाला न्यायालयाने निर्दोष ठरवले, मग आम्हाला सेवेत परत कधी घेणार? रवींद्र राठोड यांनी संतप्त स्वरात प्रशासनाला विनंती केली आहे। प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जितेंद्र बोडप्पा यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यांच्यामध्ये फिर्यादी सुरेंद्र लाभशंकर दडिया यांनी खोट्या पुराव्यांच्या आधारे आम्हाला यात अडकवले। हे वैयक्तिक आकसातून झाले आहे। आम्ही निर्दोष असताना आम्हाला भूतकाळाच्या छायेत अडकवले जात आहे। पोलीस कर्मचाऱ्यांवरच अन्याय होत असेल तर सामान्य लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनतोय। आम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवतो तेच जर अन्यायग्रस्त असतील तर आम्हाला कोण वाचवणार? खोट्या पुराव्यांच्या खेळीने आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, असे रवींद्र राठोड यांनी बोलले। दोघांना सेवेत घेतले व आम्हाला नाही, त्यामुळे राठोड आणि कांबळे यांच्या कुटुंबियावर याचा मोठा परिणाम झालाय। एका खोट्या आरोपामुळे आम्हाला समाजाकडून वेगळं पाहिलं जात आहे व त्यात आर्थिक व मानसिक असा वेगळाच त्रास सहन करावा लागत आहे। तात्काळ सेवा बहाली, खोट्या पुरावे सादर करणाऱ्या दोषींवर कारवाई आणि भरपाईची मागणी राठोड यांच्या पत्नीकडून करण्यात आली असून याला प्रशासनाला जबाबदार धरण्याची वेळ आमच्यावर आली आहे, असेही त्या म्हणाले। या प्रकरणाने प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी आणि पक्षपातीपणा उघड केलाय, असे राठोड कुटुंबियांचे आरोप आहेत। न्यायालयाचा आदेश असूनही आम्हाला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसासाठी परिस्थिती किती गंभीर असेल असे विचार करण्याची वेळ आता आमच्यावर आली आहे। आम्ही प्रचंड तणावामध्ये आमचे जीवन कसेबसे जगत आहोत। न्याय मिळाला नाही तर राठोड व कांबळेंसारख्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेसाठी हा लज्जास्पद पराभव ठरेल। शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।